सो हे गाईज, इट्स मी समताश अँड वेलकम टू माय मिनी व्लॉग. गाईज, तुम्हाला माहिती आहे का, माझ्या मम्मीने मला एक चॅलेंज दिला आणि तो काय म्हणजे मला चपात्या करून दाखवायच्या आहे आज मम्मीला. आयुष्यात कधीच चपात्या न करणारी मी आज फर्स्ट टाइम चपात्या करणार आहे. हे ऐकल्यावर माझ्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशनकडे लक्ष नका देऊ, पण मी मनातल्या मनात खूप जास्त एक्साइटेड होते. जेव्हा मी चपातीला सुरुवात केली तर माझी पहिली चपाती बिघडून गेली, पण जाऊ द्या, काय विषय नाहीये. परत एकदा ट्राय करू. कारण की गाईस, तुम्हाला तर माहितीच आहे, हार के जितने वाले को कहते हैं बाजीगर, पण इथे माझ्या घरात हार के जितने वाले को कहते हैं समता अश. आणि गाईज, इथे मी खूप जास्त मन लावून चपात्या करते. जितकं मी मन लावून कधी स्टडी पण नव्हतं केलेलं, तितकं मन लावून मी चपात्या करते. आणि यस, माझी पहिली चपाती सक्सेसफुल झालेली आहे. मी मम्मीला 2 चपात्या करून दाखवल्या आणि त्यानंतर इथे मी स्वतःवरच खूप जास्त प्राऊड फील करते. आय थिंक सो माझी मम्मी सुद्धा प्राऊड फील करत असेल की आपली मुलगी किती हुशार आहे. फक्त मम्मीने हा व्लॉग नाही पाहिला पाहिजे. थोड्या वेळानंतर मी माझ्यासाठी ना ही व्हेज रोटी केलेली होती आणि ती पण मी स्वतःच केलेली होती आणि जी की खूप छान झालेली होती. जर का तुम्हाला याची रेसिपी लागत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथे तुम्ही बघू शकता किचन माझ्याकडून किती घाण झालेलं आहे, म्हणून मी आता रोजच्या सारखी माझी कामं करणार आहे, जे की किचन आवरायचंय. एक गोष्ट मात्र खरी आहे, जर का मन लावून काम केलं तर ते म्हणजे चांगल्या प्रकारे होतं. थोड्या वेळ मी मस्तपैकी किचनची साफसफाई केली आणि साफसफाई करता करता किचन केव्हा पॉश झाले मला कळालंच नाही. आणि हे जे घासायचे भांडे दिसत आहे ना, ते माझी बहीण घासणार आहे, कारण की सगळे कामं मी केले तर ती काय करणार. किचन साफ केल्याने आता याच्यानंतर बारी आहे हॉलची. तर गाईज, हॉलमध्ये जास्त काही पसारा नव्हता, म्हणून हॉल मी लवकरात लवकर आवरून घेतलं. पण माझी बेडरूम, तिचं तर काही विशेष नाहीये. तुम्ही जेव्हा बघशाल तेव्हा ती घाणच दिसणार आहे. म्हणजे बेडरूम घाण नाही दिसणार, बेडरूम मधला जो पसारा आहे तो घाण दिसणार. म्हणूनच हा बेडरूम मधला ना पसारा साफ करायची वेळ आलेली आहे. थोडा वेळ मन लावून काम केलं आणि आता इथे माझी बेडरूम सुद्धा छान प्रकारे क्लीन झालेली आहे. आता सगळी कामं झाली तर चला आता हॉट कॉफी करू, जी की हॉट कॉफी सारखी दिसत पण नाहीये. आणि त्यानंतर मी डायरेक्ट झोपून गेले. बाय, भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.